वन हक्क दावे निकाली काढा, शेतीमालाला हमी भाव द्या, अखंड वीज पुरवठा करा आणि चांदवड तालुक्यातील बिबट्यांचा बंदोबस्त करा ह्या एकूण 17 मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा आक्रमक झालेली आहेत। आपण पाहू शकतात का आज दुसऱ्या दिवशी या ठिकाणी सलग आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर धरणे आंदोलन मुंबई आग्रा महामार्ग लगत असलेला वन विभागाचं जे ऑफिस आहे तर त्याच्या समोर या ठिकाणी चांदवड मनमाड रस्त्यावर या ठिकाणी धरणे आंदोलनचा आज दुसरा दिवस असून या ठिकाणी जर आपण बघितलं तर महिला पुरुष जे तर ते उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे नाशिकचा पारा जो गारठलेला आहे 8 अंश सेल्सिअस किमान तापमानापर्यंत या ठिकाणी पारा घसरलेला आहे। तर अशा ह्या गारठून टाकणाऱ्या थंडीमध्ये या ठिकाणी हे जे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहेत आणि आपण या ठिकाणी जे काही त्यांचे अखिल भारतीय किसान सभेचे सेक्रेटरी आहेत तर त्यांच्याशी बोलणार आहोत। मला हे सांगा की गारठून टाकणाऱ्या थंडीमध्ये सुद्धा रात्रभर उघड्यावर या ठिकाणी तुमचं आंदोलन आज सुरू आहे, दुसरा दिवस आहे, तुमच्या काय मागण्या आहेत आणि पुढचं तुम्ही काय भूमिका घेणार? जर वन हक्क कायद्याचा जर काटेकोरपणे जर अंमलबजावणी झाली नाही, गेले अनेक वर्ष 20 वर्षापासून वन हक्क जमिनीचे जे प्रश्न आहे ते पडूनच आहेत। जेव्हा 2014मध्ये जे BJP सरकार आलं आहे त्या तशापासून आणि शेतीमालाला सुद्धा भाव नाही आहे। असे जर शेतीमालाला भाव जर पडूनच राहिले तर शेतकरी कर्जबाजारी होत आहे। आता गेले जर कसं जर बघितलं तर 20 वर्ष झाले वन जमिनीचा कायदा होऊन, परंतु आजपर्यंत कोणतेही पाऊल सरकारने उचललेलं नाही। जर हा प्रश्न असाच टांगत राहिला तर आदिवासी समाज जो वनपट्टे करतो आणि बिगर आदिवासी पण याच्यात जे आहे ते टोकाची भूमिका उचलतील आणि हे आंदोलन तीव्र अशा याच्यात छेडण्यात येईल। एकंदरीत पाहता तत्काळ याच्यावर कुठलंही आश्वासन न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, चांदवड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।